आज आपण करूयात गरम मसाला. तर त्याचं साहित्य बघूया. आता मी इथे अर्धा किलो धने घेतलेले आहे. हे इंदोरी धने नाही, हे गावरान धने घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही धने घेऊ शकता. आणि ह्या प्रमाणामध्ये आपण मसालेसुद्धा घेतलेले आहेत, तर तेही आपण बघूयात. हे आहे तेजपत्र 10 ग्रॅम आणि दगडफूलसुद्धा 10 ग्रॅम घेतलेलं आहे. ह्या अर्धा किलो धन्याच्या प्रमाणामध्ये दगडफूल आणि तेजपत्र घेतलेलं आहे. दगडफूल स्ट्रॉंग असतं, त्यामुळे मी इथे 10 ग्रॅमच घेतलेला आहे. मसाला वेलची आपण इथे 20 ग्रॅम घेतलेले आहे. नाकेश्वर घेतलेला आहे 20 ग्रॅम आणि कबाब चिनीसुद्धा 20 ग्रॅम घेतलेली आहे. जी थोडीशी लालसर दिसते ती मायपत्री घेतलेली आहे 10 ग्रॅम आणि ती थोडीशी पिवळसर दिसते आहे ती जावित्री घेतलेली आहे, म्हणजे जायपत्री घेतलेली आहे, तीसुद्धा आपण 10 ग्रॅम घेतलेली आहे. स्टारफूल आपण 20 ग्रॅम घेतलेला आहे. काळी मिरी 30 ग्रॅम घेतलेली आहे आणि लवंग स्ट्रॉंग असतं, मी लवंग कमी घालते त्यामुळे लवंग 20 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर आपण दालचिनीसुद्धा 20 ग्रॅम घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण इथे जिरे घेतलेले आहे. जिरेसुद्धा आपण इथे 50 ग्रॅम घेतलेले आहे जिरे. आणि त्यानंतर हे त्रिफळा घेतलेला आहे, जे आपल्याला थोडंसं ओपन दिसतं आहे ते त्रिफळा. त्यातल्या त्या काळ्या बिया असतात त्या काढून आपल्याला इथे त्या 20 ग्रॅम घेतलेला आहे. त्रिफळासुद्धा अगदी स्ट्रॉंग असतो, त्याचा स्मेल अगदी उग्र असतो, त्यामुळे मी इथे कमी वापरलेला आहे. आणि सुंठ 20 ग्रॅम, 10 ग्रॅम हळकुंड आणि त्यामध्येच आपण 10 ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे, म्हणजे खडा हिंग घातल्यामुळे मसाला अगदी छान होतो. त्यानंतर आणखी आपण इथे घेतलेलं आहे खोबरं मी इथे अर्धा किलो धने आहे, तर इथे मी 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव खोबरं घेतलेलं आहे. हे खूप कडक असल्यामुळे मी ते किसायलाही खूप त्रास होत होता, त्यामुळे मी याचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तसंही आपल्याला हे डंकावरनं कुठून आणायचे आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मी तीळ घालणार नाही, त्यामुळे मी इथं खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीळ 100 ग्रॅम घालू शकता. सर्वात आधी आपण लो फ्लेमवर तेजपत्र आणि दगडफूल भाजून घेऊया. तेजपत्राचे हे बघा मी छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहे, म्हणजे भाजायला ते सोपे पडतात. तेल आपल्याला घालायचं नाही हे भाजताना. आता मी लोखंडाच्या कढईमध्ये हा सर्व मसाला मी भाजून घेणार आहे. अगदी थोड्या तेलामध्ये 1 चमचा तेल घालून कढई अगदी लो फ्लेमवर गरम करून घेतलेली आहे. लो फ्लेमवर मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि सर्वात आधी मसाला वेलची त्यावर अगदी काही सेकंद आपल्याला भाजून घ्यायचे आहे किंवा परतून घ्यायचे आहे. आणि आता तेच तेल उरल त्याच्यामध्येच आपण दुसरे वेगवेगळे मसाले आपण भाजून घेऊया. ही जाड होती मसाला वेलची, म्हणून ती एकदा मी स्वतंत्र भाजली. त्यानंतर स्टारफूल आहे, त्याच्याही मी अशा छोट्या छोट्या ह्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या, म्हणजे भाजायला त्या चांगल्या आपल्याला पडतात, म्हणजे छान भाजल्याही जातात. आणि आता त्याच उरलेल्या तेलामध्ये ते भाजून घेतलं काही सेकंद आणि आपल्याला ते जळू द्यायचं नाही, अगदी लक्षपूर्वक सतत ढवळत आपण ते भाजून घेतल्या आणि ते काढून घेतल्या. पुन्हा 1 टेबलस्पून मी तेल घातलं आणि आपण दालचिनी घेतलेली आहे, त्याचे आपण अगदी असे छान असे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे, म्हणजे भाजायला ते चांगले होतात, म्हणजे छान भाजल्या जातात. आणि तेही आपण काही सेकंद भाजले तेलामध्ये आणि तेही आपण या खडे मसाल्यावरच एकत्रच काढून घेतलेलं आहे, वेगळं काढलेलं नाही. तसाही आपल्याला मसाला एकत्रच करून काढायचा आहे ना, त्यामुळे मी एकत्रच काढलेला आहे. तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही बिना तेलाचे सुद्धा मसाले भाजू शकता, पण मी अगदी थोडं थोडं तेल घातलेलं आहे. आता पुन्हा मी 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यावर जे सारखे मसाले दिसतात, जसं की लवंग, मिरे आणि नाकेश्वर किंवा कबाब चिनी, हे अगदी सारख्या आकाराचे असल्यामुळे मी हे सगळे एकत्र भाजून घेणार आहे काही सेकंद. त्याचा छान असा सुगंध यायला लागला की लगेच आपण ते काढून घेऊया. आणि कढई गरमच आहे आणि आपली फ्लेमसुद्धा मी लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले छान असे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखी त्याला उष्णता मिळते. कधी आपण कमी जास्त गॅस करायचा नाही, नाहीतर मग हे मसाले असतात ते खूप लवकर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अगदी सतत हलवत अगदी ते हलक्या हलक्या हाताने
आपल्याला ते हलके हलके भाजून घ्यायचे आहे। आता हे छान असे खमंग सुवास येईपर्यंत, सुगंध येईपर्यंत भाजून घेतले की सगळे मसाले एकत्रच आपल्याला काढायचे आहे। आता हेही आपले भाजलेले आहे, काढून घेऊयात। आता आपण पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे। मी सगळे मसाले हे तेलामध्येच भाजून घेतलेले आहे। आता आपण हा त्रिफळा आहे हा आपण इथे भाजून घेऊया। त्रिफळा मी कमी घातलेला आहे, तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कारण हे सर्व हे अर्धा किलो धन्याच्या प्रमाणामध्ये हा मसाला आहे। आणि हा साधारणतः नगर साईडला अशा प्रकारे मसाला करतात। खूप जास्त तिखट नसतो किंवा त्यामध्ये मिरचीचं प्रमाणसुद्धा कमी असतं किंवा काही ठिकाणी घालतसुद्धा नाही। त्रिफळा आपण काढून घेतला, त्यानंतर पुन्हा अगदी थोडंसं तेल आपण इथे घातलेलं आहे आणि त्यावर आता आपण इथे छोटी इलायची घातलेली आहे, तीसुद्धा आपण इथे 20 ग्राम घातलेली आहे। छोटी इलायची जरूर घाला, म्हणजे मसाल्याला छान असा सुगंध येतो। प्रत्येक भागामध्ये प्रत्येक घराच्या मसाला करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे आपण हे सर्व जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। एखाद्या मसाल्याचा फ्लेवर अगदी स्ट्रॉंग वाटला असेल तर आपण तो कमी करून घेऊ शकतो। आता आपण त्यास अगदी थोडंसं तेल उरलेलं आहे, आपण जी जायपत्री आणि मायपत्री घेतलेली आहे ती थोडीशी आपण ते फूल असतं ते आपण वेगळं करून घेतलेलं आहे, त्याच्या पाकळ्या, म्हणजे भाजायला आपल्याला ते चांगल्या होतात, म्हणजे त्या छान अशा भाजल्या जातात, कुरकुरीत होतात। आता काही सेकंद त्या आपण भाजून घ्यायच्या, कारण त्या खूप नाजूक असतात, अगदी लवकर जळण्याची शक्यता असते। त्यासुद्धा आपण भाजून घेतल्या आणि मसाल्यावरच काढून घेतलेल्या आहेत। आता त्यानंतर आपण काय केलं की थोडंसं अगदी तेल घातलं आणि हा आपण खडा हिंग घेतलेला आहे, थोडासा मी त्याला ठेचून घेतलेला आहे, थोडेसे बारीक तुकडे केलेले आहे आणि तो ह्या तेलावर आपल्याला छान असा फुलवून घ्यायचा, म्हणजे मसाल्याला छान असा सुगंध येतो हिंगाचा। मसाल्यामध्ये हिंग घातला म्हणजे भाजीही छान होते, आपल्याला वेगळा हिंग घालायची प्रत्येक वेळेस गरज पडत नाही। आता मी या गरम मसाला असला तरीसुद्धा मी इथे कांदा घातलेला नाही किंवा मिरचीही घातलेली नाही, कारण हा नुसता गरम मसाला मी केलेला आहे। कांदा घातला असता आणि मिरची घातली असती आणि थोडासा जास्त भाजला असता तर तो काळा मसाला झाला असता, पण आपल्याला गरम मसाला करायचा आहे त्यामुळे मी सगळे खडे मसाले इथे वापरलेले आहे। आता आपला हिंगही काढून झालेला आहे आणि थोडंसं तेल उरलेलं होतं, त्याच्यामध्येच आपण हळदीचे तुकडे करून घेतलेले आहे। ती हळदसुद्धा तेलावर काही सेकंद आपण परतून घेऊया किंवा भाजून घेऊया। तीही काही सेकंद परतून झाली, आपण ती काढून घेऊया। आता त्यानंतर आपण जिरे भाजून घेऊया। सर्वात आधी आपण साधे जिरे घातलेले आहे, ते अगदी अर्धा 1 मिनिट भाजले की त्यानंतर त्यामध्येच आपल्याला शहाजिरे घालून दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे आहे। अगदी काही सेकंद आपल्याला दोन्ही पण एकत्रच भाजून घ्यायचे आहे। आता आपण शेवटी आपण इथे खोबरं भाजलेलं आहे, खोबरं छान असं गुलाबीसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। जर तुम्ही किसून घेतलं तर अगदी लो फ्लेमवरच त्याला अगदी हलका हलकत काही 1-1.5 मिनिट आपल्याला हलका हलका गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि काढून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आपण इथे काही तेल न घालता इथे मी खसखस घातलेले आहे। खसखस मी इथे तीळ घेतलेले नाही, त्यामुळे इथे मी खसखस 60 ग्रॅम घातलेले आहे आणि 50 ग्रॅम मी इथे खोबऱ्याचं प्रमाण वाढवलेलं आहे, तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा। आणि सगळ्यात शेवटी आता इथे लो फ्लेमवर आपल्याला धने छान असे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे जे आपण हिंग तळलेला आहे, हळद तळलेली आहे, भाजून घेतलेले आहे तेलामध्ये, ते तेलाची कढई आहे, त्यामुळे या धन्याला हळदीचा हिंगाचा छान असा सुगंध लागेल आणि आपलं तेलसुद्धा वायाला जाणार नाही, कारण याच्यामध्ये आता बिलकुल तेल राहिलेलं नाही, फक्त हिंगाचा आणि हळदीचा त्याला सुगंध येणार आहे। अगदी आपल्याला आता या धन्याचा धूर जरी दिसत असला पण ते जळणार नाहीत किंवा आपल्याला जळूही द्यायचे नाही। छान असा हाताला गरम होईपर्यंत आपल्याला हाताला ती धन्याची उष्णता सोसेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचे आहे। हलका हलका रंग बदलायला लागला की आपण धने काढून घ्यायचे आहे। आता हे मी 2-3 बॅचमध्ये धने छान असे भाजून घेतलेले आहे। आता हे सर्व प्रमाण मी अर्धा किलोच्या धन्याच्या प्रमाणामध्ये हा मसाला अगदी परफेक्ट बनवलेला आहे।
तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर आवडत असेल तर इथे मिरची घालायची, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट किंवा हे लागणार आहे त्यानुसार मिरची तुम्ही घालू शकता। पण आपण सर्व भाज्यांना मिरची आपण काही भाज्यांना कमी प्रमाणामध्ये वापरतो किंवा काही भाज्यांना आपण तिखट वापरतो जास्त, त्यामुळे मी मिरची इथे कधीच घालत नाही। त्यामुळे तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण ठेवा। आणि मी मीठसुद्धा या गरम मसाल्यामध्ये किंवा काळ्या मसाल्यामध्ये घालत नाही, तरीसुद्धा आमच्याकडे तयार केलेला मसाला हा कधीही खराब होत नाही आणि कधीही मसाल्याला जाळंसुद्धा लागत नाही। एकदा तुम्ही ह्या प्रमाणामध्ये किंवा अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही क्वांटिटीमध्ये करून बघा, मसाला हा छान होतो। आता सर्वात शेवटी आपण जायफळ घेतलेला आहे, मी इथे एक जायफळाचे तुकडे करून आपल्याला अगदी गॅस बंद केलेला आहे। अगदी काही 20-30 सेकंद भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपलं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला आता ही डंकावर कुटून आणायचं आहे, त्यामुळे खसखस आणि खोबरं वेगळं ठेवायचं आहे, कारण डंकावाले लोक जे असतात ते मिक्स करून घेतलेलं त्यांना चालत नाही। ते त्यांच्या हिशोबाप्रमाणे किंवा त्यांच्या वेळेप्रमाणे ते बरोबर मसाल्यामध्ये केव्हा ॲड करायचं ते ठरवतात। त्यामुळे मी खोबरं आणि खसखस वेगळी ठेवलेली आहे आणि बाकीचा सर्व मसाला एकत्र केलेला आहे। आणि आपण हे जायफळ पण वरून घातलेलं आहे आणि सुंठसुद्धा आपण इथे भाजून घेतलेले आहे। तो माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला, सॉरी। तर हा मसाला सर्व छान असा आपल्याला एकत्र करून घ्यायचा। सर्व मसाला छान थंड झाल्यानंतर आपण डंकावरून दळून आणूया। हे बघा, दळून आणल्यानंतर आपल्याला हा मसाला मिळालेला आहे 1 किलो आणि 300 ग्राम, म्हणजे आपण अर्धा किलो धणे घेतलेले आहे त्या प्रमाणामध्ये हा मसाला एवढा भरलेला आहे। सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या गरम मसाल्याची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर आपल्या टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवर सेट करा। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।